नाशिक जिल्हा युवक काँग्रेस व निफाड तालुका युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारने प्रस्तावित केलेला भारत अमेरिका व्यापार करार रद्द करावा या मागणीसाठी निफाड येथे ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा निफाड कृषी उत्पन्न बाजार समितीपासून तहसील कार्यालयापर्यंत नेण्यात आला। युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद मॅडम, जिल्हाध्यक्ष गौरव पानगव्हाणे व तालुकाध्यक्ष सचिन खडताळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले। आंदोलनकर्त्यांनी सांगितले की हा करार देशातील शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि अन्न सुरक्षेसाठी घातक ठरू शकतो। त्याचे दूरगामी परिणाम कृषी व्यवस्था व एकूण अर्थव्यवस्थेवर होतील। शेतकरी अल्पभूधारक असून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत। अनेक पिकांना अजूनही हमीभाव मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली। अशा परिस्थितीत हा करार झाल्यास शेतीमालाचे दर घसरण्याची भीती असून शेतकरी अधिक आर्थिक अडचणीत येतील असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते। हा करार देशाच्या आत्मनिर्भरतेला धक्का देणारा असल्याचेही त्यांनी नमूद केले। यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, जिल्हाध्यक्ष गौरव पानगव्हाणे, जिल्हा सरचिटणीस सचिन होळकर, वैकुंठ चोपडे आदींनी मनोगत व्यक्त केले। तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, जिल्हाध्यक्ष गौरव पानगव्हाणे, जिल्हा सरचिटणीस सचिन होळकर, वैकुंठ चोपडे आदींनी मनोगत व्यक्त केले। तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले। मोर्चामध्ये अनेक शेतकरी स्वतःचे ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते। यावेळी दिगंबर गीते, विनायक शिंदे, सुहास सुरळीकर, जयदीप कुंदे, नरेंद्र गीते, स्वप्नील बिनायकी, अली शेख, प्रभाकर हुजबंद, अनवर शेख, संपत कराड, साहेबराव ढोमसे, सौरभ पगारे, हर्षल देशमुख, तौसिफ राजे, महेश क्षीरसाठ, अंकित पानगव्हाणे, कृष्णा सोनवणे, सुरेश गोसावी, सतीश भालेराव, दुर्योधन गांगुर्डे, अभिषेक पानगव्हाणे, प्रतीक पानगव्हाणे, वैभव कोल्हे, गणेश मापारी, भगवान पाटील यांसह मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते। यांचा ग्राउंड रिपोर्ट डिजिटल शिवस्वराज्य न्यूज, नाशिक। विभागीय संपादक श्री उत्तम भीमराव जाधव। डिजिटल शिवस्वराज्य न्यूज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आता चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।